नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। कोल्हापुर जिले में दूध उत्पादन किसान आक्रामक हो गए हैं। उनकी मांग है कि राज्य सरकार गाय के दूध पर तत्काल सब्सिडी दे। आज दुग्ध उत्पादन संघ की ओर से कोल्हापुर के दुग्ध उत्पादक किसानों ने ऐतिहासिक दशहरा चौक से कलेक्टर कार्यालय तक गाय की पूजा कर जुलूस निकाला और मांग की कि राज्य सरकार गाय के दूध पर तुरंत सब्सिडी दे। इस बीच कोल्हापुर जिला दुग्ध उत्पादन संघ के अध्यक्ष ज्योतिराम घोटके ने चेतावनी दी है कि अगर राज्य सरकार सब्सिडी नहीं देती है तो किसान अपना आंदोलन और भी उग्र करेंगे। मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोटके वडणगे आम्ही गेले 7 महिने झाले शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि दूध उत्पादकाच्या आंदोलन माध्यमातून आम्ही सरकारला गेले 7 महिने झाले पाठपुरावा करतोय। गाईच्या दुधात 4 रुपये कपात आणि 3 रुपये कपात झाले ती तुर्तात थांबवावी आणि जे 5 रुपये अनुदान आणि 7 रुपये अनुदान झाले जाहीर झाले ते तुर्तात चालू करावं। पण तिने असं न करता 2 हप्ते 5 रुपये अनुदानचं दिले आणि तिथून पुढे अनुदान पण नाही आणि गाईचे दुधाचे दर पण कमी केल्यात। हे असं तिने केल्यामुळं किंवा आम्ही आज मोर्चा काढलेला आहे गाईसहित आणि ह्या आमच्या मागण्या जर नाही मान्य जर झाल्या तर मी माणिक शिंदे आणि स्वतः ज्योतिराम घोटके माझं शिष्टमंडळ कलेक्टर ऑफिसच्या दारात उपोषणाला बसणार। त्यातून तिने नाही तोडगा जर काढला तर मी आत्मदहन करणार एवढंच बोलतोय। 7 महिने झालं दुधाचं अनुदान मिळालेलं नाही। नवीन सरकार स्थापन झाले, काय आता मागणी असणार आहे आणि अजून काय इशारा देणार सरकार? मी दुग्ध विकास मंत्र्यांना स्वतः मुंबईत जाऊन निवेदन दिलंय। तिने परवा शनिवार स्वीकारला। मी त्यांना सोमवारी माझ्या शिष्टमंडळासमेत निवेदन दिलंय। तिने निवेदन फक्त घेऊन आपल्याजवळ ठेवलंय आणि त्या निर्णयाचा तिने काय अजून दिलेला नाही। तो निर्णय तिने ताबडतोब द्यावा। आज दुग्ध विकास मंत्री म्हणून तुम्ही काम करताय, पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आहे। युवा पिढीने आज सर्व बँकेची कर्ज काढून शेण गाई खरेदी केल्यात। मार्केट पूर्ण ढासळलेलं आहे आणि सातत्याने गाईची कपात ही शेतकऱ्याला न परवडण्यासारखी केली आहे आणि जेणेकरून शेणी मग तुम्ही माझा एक गोकुळा विनंती आहे, राज्यातल्या सर्व दूध संघांना विनंती आहे की तुम्ही जे प्रखंड आंबरखंड श्रीखंड दही ताक लोणी यामध्ये का कमी केलं नाही? मग आम्हा शेतकऱ्यांचं 4 रुपये 3 रुपये कपात का? पशुखाद्याचे घर गगनाला भिडल्यात आणि गगनाला दर भिडत असल्यापैकी जो सरकारने निर्णय घेतला आहे अनुदान 7 रुपये जाहीर जे केलंय ते अनुदान तिने पूर्वत चालू करावं एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे। फिलहाल आवाज इंडिया में इतना ही। नमस्कार।